सगळ्यात आधी तर मी डिपेंडंट नाहीये या कॅटल फीड वरती. हं, माझ्या गायींना मी एकदा चारा टाकला की त्या कधीच कॅटल फीडची वाट बघत नाही. हं. मी फार्मसी कॉलेजला प्रोफेसर आहे. बरं. तर ते टीचिंग प्रोफेशन करता करता हा व्यवसाय पण करतो. हं, आतापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की 100-100 गायींचे गोठे सुद्धा ऍट अ टाइम बंद पडलेले आहेत. तर हं, ते कुठल्या कारणामुळे बंद पडले, तर ती कारणं सगळ्यात आधी मी जाणून घेतली. हं. त्याच्यानंतरच मी गोठ्याची बांधणी केली. सुरुवातीलाच म्हटलं, की आपल्याकडे अ, गायींना एकच वेळा चारा दिला जातो. तर त्यामागचं कारण काय आहे? आणि असं का करायचं ठरवलं? तुमच्याकडे जर ब्रीड चांगली असेल, तर तुम्ही फीड तिला जसं देणार त्या पद्धतीने ती मिल्किंग करणार. कुणीही एका दिवसामध्ये या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होत नाही. पुढचं जे नियोजन आहे आपलं, ते पुढचं नियोजन असंच आहे, की आपल्याला जी खुराक आहे, ती खुराक सुद्धा आपल्याला एकच टाईम करायची आहे. हं. म्हणजे या धंद्यामध्ये सगळ्यात जास्त तर सातत्य तर लागतंच आणि संयम हा खूप महत्त्वाचा विषय आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत रजवी डेअरी फार्मचे ओनर रोहित सावंत आणि ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांच्या दूध व्यवसायातील अनुभव आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तसेच एक गोष्ट आपल्याला यामध्ये व्हिडिओमध्ये जी बघायला मिळणार आहे, तर ते एकच वेळा चारा टाकतात. तर ते का टाकतात आणि त्याच्यामागे त्यांचा काय हेतू आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर दादा नमस्कार. नमस्कार, नमस्कार. पहिल्यांदा मला तुमचा थोडासा परिचय देता? मी रोहित रवींद्र सावंत, राहणार हं, कळमसरे, तालुका हं, पाचोरा, जिल्हा जळगाव, खानदेश. हं, हं. तर मला सांगा की तुम्ही याच्या आधी काय करत होता आणि दूध व्यवसायामध्ये कशाप्रकारे आला? दूध व्यवसायामध्ये म्हणजे आता आधी माझा पार्टनरशिपमध्ये गोठा होता. हं, तर एक मला म्हणजे ॲक्चुअली मी बाय प्रोफेशन प्रोफेसर आहे फार्मसी कॉलेजला. हं, तर तिथे काम करत असताना मला म्हणजे जन्म पूर्ण खेडेगावातच झाला. हं, तर लहानपणापासून असं गायींची खूप आवड होती. हं, तर मग त्या हिशोबाने एक पुढे काहीतरी आपल्याला करायचं म्हणून गायींमध्येच काहीतरी प्रोग्रेस करायची या हिशोबाने मी एक पार्टनरशिपमध्ये एक ट्रायल म्हणून डेअरी फार्म स्टार्ट केलं. तर हं, त्या टायमाला आमचं प्रॉफिट वगैरे पण खूप चांगलं होतं. पण मग तो कसा एक प्रकारे एक सेट बिझनेस होता ना. हं, मग त्याच्यानंतर काय झालं, की काही काळानंतर मी असं ठरवलं, की मला माझं स्वतःचं करायचं आहे. म्हणून मग मी 2024 मध्ये इथे गावामध्ये जिथे मी राहतो कळमसऱ्यामध्ये, तिथे मी डेअरी फार्म स्टार्ट केला. राजवी डेअरी फार्म या नावाने. सुरू केला त्यावेळेस कसं नियोजन केलं? म्हणजे पूर्वतयारी असेल किंवा त्या गोष्टी जाणून घेणं असेल, गाई खरेदी करणं असेल? हां, तर मग सुरुवातीला काय केलं, की जेव्हा मी स्टार्टिंगला गायी आणल्या, तर एक 4 गायींपासून नियोजन केलं मी. सुरुवातीला 4 गायींचा लॉट आणला आणि 4 गायींचा लॉट आणल्यानंतर तिथून खरं आपण म्हणत नाही का, तो स्ट्रगलिंग फेज जो आहे, तो स्ट्रगलिंग फेज तिथे चालू झाला. तर हं, 4 गायींचा लॉट हा मी घोडेगाव इथून आणला होता. तर हं, तिथे मी 4च्या 4 गायी पहिल्या वेतातल्या घेतल्या. तर हं, त्याच्यामध्ये एक अनुभव असा आला मला, की ज्यावेळेस आपण गायी विकतच्या गायी घ्यायला जातो, तर विकतच्या गायी घेतल्यानंतर त्यांना तिकडे फीडिंग वेगळं असतं. आता ॲक्चुअलमध्ये आपल्याला माहीत राहत नाही, की नेमकं गायी कोणत्या शेतकऱ्याकडून आलेल्या आहे आणि त्याचं फीडिंग मॅनेजमेंट तिथे काय असतं. हं, ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम असा आला, की माझं फीडिंग मॅनेजमेंट चेंज होतं. ज्यांच्याकडून गायी घेतल्या त्यांचं फीडिंग मॅनेजमेंट चेंज होतं. मी व्यापाऱ्याकडून गायी घेतल्या. तर 4 गायी आणल्यानंतर त्या 4 गायींपैकी 3 गायींचे जार अडकले. तर जार अडकल्यानंतर तिथे त्यांचं लॅक्टेशन तिथेच कमी झालं. जिथे जार अडकला तिथे लॅक्टेशन डायरेक्टली कमी होतं. मग नंतर मी दुसऱ्या वेतातल्या 4 गायी आणल्या. दुसरा हं, 4 गायींचा लॉट आणला. तो मी लोणी मार्केटमधून घेतला. तर तिथे लोणी मार्केटमधून त्या 4 गायींचा लॉट घेतल्यानंतर एक अनुभव असा आला, की आता ज्या गायी मी घेतलेल्या होत्या त्या दुसऱ्या वेतातल्या गायी होत्या. तर त्याच्यामध्ये म्हणजे बाकीच्या काही दुसऱ्या वेतातल्या होत्या, बाकीच्या काही तिसऱ्या वेतातल्या होत्या. तर त्यांचं असं जार वगैरे अडकणे असा काही प्रॉब्लेम मला आला नाही. पण त्याच्यामध्ये एक असं झालं, की बॉडी स्कोर त्या गायींचा डाऊन झाला.
आता हं, साहजिकच कुठलाच शेतकरी चांगली गाय कधीच मार्केटमध्ये विकत नाही, हे तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. मी ज्यांच्याकडून गायी घेतल्या त्यांच्याकडून गायी घेतल्यानंतर इथे जेव्हा आपल्या फार्मवरती त्या गायी आल्या, तर गायी तिथे दुधाची जी बोली असते ती दुधाची बोली वेगळी दिली गेली. आणि इथे आल्यानंतर जे गायींचं लॅक्टेशन म्हणजे जे दूध चालू झालं, तर ते दूध सरासरी एक 16 लिटरच्या आसपास चालू झालं. म्हणजे व्यापारी वर्ग आपल्याला शब्द देताना खूप सारे शब्द देतात, की दादा हं. ही गाय घेऊन जा, ही 21-22 लिटरची गाय, 25 लिटर पिळलेली, असं तसं. या सगळ्या गोष्टी साफ खोट्या असतात. जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपण त्या गायीला घरी आणल्यानंतर जेव्हा आपण इथे त्याचं मिल्किंग करतो, तेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपल्याला समजतं की या गायीची मिल्किंग कॅपॅसिटी किती आहे. मग आता मला सांग, की यातून तुम्हाला कोणता अनुभव आला मग? यातून अनुभव असा आला की आता माझ्याकडे माझ्या घरच्या कालवडी तयार केलेल्या आहेत. तर त्या कालवडींची कंडिशन ज्या मी फर्स्ट लॅक्टेशन मध्ये गायी आणलेल्या होत्या त्यांच्यापेक्षा 2 पटीने जास्त आहे. तर हं. सर्व शेतकऱ्यांना माझा एकच एकच मेसेज आहे की जर तुमचं 10 गायींचं नियोजन असेल तर त्या 10 गायींपैकी फक्त 5च गायी तुम्ही विकत घ्यायला पाहिजे आणि 5 कालवडी तुमच्या स्वतःच्या घरच्या तुम्ही तयार करायला पाहिजे. हं. आता काही जणांचं म्हणणं असतं, की आणताना जसं की तुम्ही म्हटलं पहिल्या वेताची गाय तुम्ही खरेदी केलं. तर मला सांगा, की पहिल्या वेताची गाय खरेदी का केली पाहिजे? पहिल्या वेताची गाय याच्यासाठी खरेदी केली पाहिजे की चांगली गाय कुठलाच शेतकरी विकत नाही. कुठलाच शेतकरी चांगली गाय विकत नाही. आता माझ्या फार्मवरची जर एखादी सेकंड लॅक्टेशनची किंवा फर्स्ट लॅक्टेशनची गाय ती माझ्याकडे जर पहिल्यांदा व्यायल्यानंतर जर तिचा परफॉर्मिंग जर चांगलं असेल इथे मिल्क देण्याचं, तर मी ती मार्केटमध्ये का का लावणार आहे? बरोबर आहे की नाही? हं, तर हे जे असतं ते पहिल्या लॅक्टेशनच्या गायींमध्ये हा प्रॉब्लेम नसतो. कारण समोरच्याला पण माहिती नसतं की तिची दूध देण्याची कॅपॅसिटी किती आहे आणि जो विकत घेतो त्याला पण माहिती नसतं. हं. ज्यावेळेस तुम्ही मग संपूर्ण सुरुवात झाली, मला सांगा, की पहिलं वर्ष कसं गेलं मग? पहिल्या वर्षी तर जेव्हा मी 8 गायी मार्केटमधून घेतल्या, पहिले 4चा लॉट, दुसरा 4चा लॉट, त्याच्यापैकी 4 गायींचे वारा टाकले. मग तर पहिल्यांदा अनुभव असा आला की जे आता बरेचसे शेतकरी जे असतात त्यांचं कसं असतं कॅल्क्युलेटर आता आपल्यासारखे जेव्हा नवीन दूध उत्पादक व्यवसाय करण्यासाठी जातात तर त्यांचं सगळ्यात आधी कॅल्क्युलेटर बाहेर निघतात. कॅल्क्युलेटरवरती त्यांचा हिशोब असतो की हा चला बाबा मी 5 गायी घेतल्या, 5 गायींचं 20 लिटर प्रमाणे ते हिशोब करतात हं, आणि दिवसाला मी 100 लिटर दूध घालणार, एवढे एवढे पैसे मला येतील, एवढ्या एवढा रेट मला मिळेल. हे असं प्रत्येकाची थिंकिंग असते, प्रत्येकाची. मी असो, तुम्ही असो किंवा बाकी दुसरे कुठले शेतकरी असो. प्रॅक्टिकली विचार कोणीच नाही करत. तर एक प्रकारे मी पण तसाच विचार केला होता की चला बाबा आपण 4 गायी घेऊ. 4 गायींमध्ये एक गाय दिवसाला 20 लिटर दूध देईल. सकाळी 10, संध्याकाळी 10, 80 लिटर दूध आपलं रोजचं जाईल. तर त्या हिशोबाने आपण गायी वगैरे घेतल्या आणि झालं असं की जसं वार अडकला तसे त्यांचं मिल्किंग कॅपॅसिटी जी ती त्या त्या मिनिटाला डाऊन झाली. हं, बरोबर. आणि तर विषय असा झाला की फक्त 4 गायींमध्ये फक्त 35 लिटर दूध जायला लागलं. हं, 4 गायींमध्ये फक्त 35 लिटर दूध. हं, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मला 4 गायींचा लॉट मग परत घ्यावा लागला, जे जे काय लॉस होत होता किंवा जे काय मला जो खर्च जो टाकावा लागत होता त्याच्या तो मेंटेन करण्यासाठी मला 4 गायींचा लॉट परत घ्यावा लागला. असा एक वेगळा अनुभव मला तिथे आलेला आहे की जेवढं शेतकरी वर्ग जेवढा कॅल्क्युलेटर वरती हिशोब करून म्हणजे दिवसाच्या दुधाचा जेवढा हिशोब करतो तेवढं दूध निघत नाही. विकतच्या गायी घेऊन तेवढं दूध निघत नाही. आता ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा म्हटलं, की 4 गायी आणायला गेलात, त्यावेळेस काय बघितलं गायींमध्ये घेताना? गायांमध्ये सगळ्यात आधी तर आता पहिला लॉट जो आपण घेतला तो सगळ्या फर्स्ट लॅक्टेशन मधला घेतला होता, म्हणजे सगळ्या कालवडी पहिला रू गायी होत्या. तर त्याच्यामध्ये बरंचसं काही शिकायला मिळालं की पहिल्या ज्या काही गायी घेतल्या होत्या मी त्यांच्यामध्ये त्यांचं सगळ्यात आधी तर बॉडी स्ट्रक्चर त्यांचा प्रॉपर पाहिजे, पाठीचा कणा त्यांचा सरळ पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचा लेग स्कोअर, त्याच्यानंतर त्यांची रुमिंगची कॅपॅसिटी, म्हणजे जर आता गाय घेतल्यानंतर आता प्रत्येकाचं कसं असतं की बाजारात गेल्यानंतर
कासेची जी ठेवण आहे गायीची, जर गायीची कास मोठी असेल तर ती जास्त दूध देणार. हं, या हिशोबाने शेतकरी हा मार्केटमधून गाय घेत असतो. सगळ्यात आधी तर ही संकल्पना साफ चुकीची आहे. ज्या गायीची कास ही तिच्या गुडघ्याच्या खाली येते, ती गाय सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक असते. मग हं, या गोष्टी मी सेकंड याच्यामध्ये म्हणजे जेव्हा सेकंड लॉट घ्यायला गेलो, तेव्हा या सगळ्या गोष्टी बघून मग मी गाई घेतल्या, की त्याची कासेची ठेवण कशी त्यांच्या गुडघ्याच्या वरती पाहिजे. त्याच्यानंतर पोटाचा जो घेर आहे तो तिचा प्रॉपर पाहिजे. तिच्या रिब्स मध्ये जवळजवळ 3 बोटाचं असे आपले हे जे 3 बोट आहेत, हे 3 बोट तिच्या रिब्स मध्ये बसतील. म्हणजे हं. जेवढी वाईडनेस, जेवढे 2 रिब्स मध्ये जेवढं अंतर ते जास्त असेल, तेवढं त्याची मिल्किंग करण्याची कॅपॅसिटी त्या गायीची जास्त असते. या अशा हं. बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या बारीक गोष्टी बघून मगच मी सेकंड लॅक्टेशनच्या गायी बाजारामध्ये घेतल्या. आता तुम्हाला दूध व्यवसाय साधारणतः किती वर्ष झाली? आता मला स्वतःचा स्वतंत्र दूध व्यवसाय करून एक 2.5 वर्ष झालेत आता. आणि मग तुम्ही विकत किती गाय आणल्या आणि घरी किती तयार केल्या त्यामध्ये? अ, याच्यामध्ये विकत आपण पहिला 4चा लॉट आणला, दुसरा 4चा लॉट आणला आणि एक मित्राने पंजाबवरून गायींचा लॉट आणलेला होता, तेव्हा एक 4चा लॉट घेतला होता. अशा टोटल 12 गायी आपण घेतलेल्या होत्या. 12 पैकी 2 गायी आपल्या थोड्या फॉल्टी निघाल्या होत्या. म्हणजे त्यांची मिल्किंग कॅपॅसिटी एवढी काही म्हणजे मिल्क परफॉर्म त्यांचा एवढा काही खास नव्हता. त्याच्यामुळे आपण त्या हं, इमिजिएट मार्केटला सेल केल्यात. आता आपल्याकडे विकतच्या 10 गायी आहेत आणि घरी तयार केलेल्या टोटल 7 कालवडी आहेत. हं, त्याच्यामध्ये ज्या 7 कालवडी आहेत, तर त्या 7 कालवडींमध्ये 2 कालवडी ज्या आहेत त्या आपल्याकडे ब्रीडच्या आहेत आणि ज्या 5 कालवडी आहेत त्या 5 कालवडी ह्या ज्या आपण पहिल्या लॉट मधल्या ज्या गायी आणलेल्या होत्या त्यांच्यासोबत त्या आलेल्या होत्या. म्हणजे त्या नॉन रेकॉर्डेड आहेत आपल्याकडे. हं, हं, हं. आता ज्यावेळेस एखादा दूध व्यवसायात उतरतो किंवा नवीन असतो तो दूध व्यवसायात, त्याच्या घरी कुणी आधी व्यवसाय केलेला नसतो, तर त्याला अशी अडचण येते, की त्याला काही अनुभव नसतो आणि तो बाजारात गेल्यानंतर तिथे असतात व्यापारी. मग तिथे फसवणूक होण्याचे पण चान्सेस असतात. मग त्याने त्याचा सामना कसा केला पाहिजे? तिथे फसवणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि जर सामना करायचा म्हटलं तर मग त्याच्यामध्ये त्याने त्याच्या स्वतःच्या सोबत एखाद्या अनुभवी व्यक्तीला घेऊन जाणे. किंवा मग आता कसं आहे की सगळ्यात आधी तर पूर्ण आता तुम्ही युट्यूबला जरी टाकलं किंवा गुगलला जरी टाकलं तरी खूप सारे असे बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या दिलेल्या आहेत की त्या गोष्टींमुळे आपला नवीन गाय विकत घेताना किंवा एखादं कालवड विकत घेताना त्यातले जे बारकावे आहेत की हे बारकावे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या गायीची मिल्किंग कॅपॅसिटी पुढे चांगली आहे. तर मग ते अशा पद्धतीचे व्हिडिओ त्यांनी बघितले पाहिजे. नाहीतर मग बरेचसे असे शेतकरी आहेत आपले Instagram वरती आहेत, युट्यूब वरती आहेत, फेसबुक वरती आहे, की त्यांनी त्यांचे स्वतःचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत. तर अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी गाय विकत घेण्याच्या आधी त्यांना इन्फॉर्मेशन विचारायला पाहिजे, की नेमकी गाय घेत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजे, की जेणेकरून ती आपल्या फार्म वरती आल्यानंतर तिचं मिल्किंग प्रॉपर झालं पाहिजे. हं. आत आता मेन प्रश्न येतो, की गाय कोणाकडून घ्यायच्या? सगळ्यात आधी तर गाय अशा व्यक्तींकडून घ्या ज्यांच्याकडे त्या गायीचं पूर्ण रेकॉर्ड आहे. हं, आणि कसं आहे आपण नॉन रेकॉर्डेड गाई ज्या घ्यायला जातो मार्केटमध्ये आपल्याला माहिती नसतं की तिच्या आईचं मिल्क रेकॉर्ड किती आहे किंवा तिची आई नेमकी क्रॉस ब्रीड मधली होती की कुठली होती ते आपल्याला माहिती नसतं. हं, आणि एक तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाचे अनुभव आहेत. जसा आज माझा अनुभव आहे तसा हं, माझ्यासारख्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की घरच्या ज्या कालवडी आहेत त्या मिल्किंग साठी खूप सर्रास निघतात. हं, याचा याचं एक रिझन असं आहे, याचं एक कारण असं आहे की आपल्याकडे ज्या काही एच-एफ गायी असतात, हं, आपल्याला माहिती असतं की आपण हिला कोणत्या बुलचं सिमेंट लावलेलं आहे. हं, बरोबर. हं, आधी आता या गायी ज्या आहेत या मला माहित नाही की त्या 70% यांच्या आईची मिल्किंग कॅपॅसिटी किती होती किंवा हं, त्यांच्या आईची ब्लड लाईन कशी होती, ती 70%ची ब्लड लाईन होती की 80% ची होती की 100%ची होती. आता हं, जरी या सगळ्या गायी तुम्ही याच्यामध्ये ज्या काही बघत आहात तर याच्यामध्ये असं आहे की
प्रत्येक गायची मिल्किंग कॅपॅसिटी ही एकसारखी नाहीये, प्रत्येकाची वेगवेगळी. बरोबर. हं, तर मग याच्यामध्ये कसं आहे की हे सगळं त्यांच्या जेनेटिक्स वरती डिपेंड आहे. हं, नेमकी त्यांची आई 70% मधली एचएफ होती की 100% मधली एचएफ होती ते व्यापाऱ्यालाच माहिती, ते शेतकऱ्यालाच माहिती. मी हं, त्यांच्याकडून विकत घेतली, माझ्याकडे आणली आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरच्या ज्या कालवडी आहेत, त्या हं, कालवडी जर मी माझ्या गोठ्यावरती समजा त्या गायींचं जर इन्सेमिनेशन केलेलं असेल आणि हं, त्यांच्याकडून ज्या कालवडी मी माझ्या गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत, हं, 100% यांच्यापेक्षा त्यांची दूध देण्याची क्षमता ही 1.5 पट तरी असू शकते. हं. तर पण माझं बरेच असं प्रामाणिक मत आहे की गायी या ठीक आहे, आपलं कोणी ओळखीचं नसेल तर जर तुमचा 10 गायींचा विषय असेल तर 5 गायी तुम्ही विकत घेतल्या पाहिजे आणि 5 कालवडी ह्या तयार केल्या पाहिजे. हं. म्हणजे या धंद्यामध्ये सगळ्यात जास्त तर सातत्य तर लागतंच आणि संयम हा खूप महत्वाचा विषय आहे. जर संयम असेल तर तुमचा हा बिझनेस नक्की सक्सेस होतो. आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, मला सांग की शेडचं नियोजन तुम्ही केलेलं का आधी? म्हणजे पूर्वतयारी कशी केलेली? संपूर्ण शेडची असेल ती? शेडचे म्हणजे सगळ्यात आधी तर असं म्हणतात की शेडवरती जास्त खर्च करायचा नाही, किंवा ज्या काही सुखसुविधा आहे त्याच्यावरती जास्त खर्च करायचा नाही. अॅनिमल वरती खर्च करायचा, ज्याच्यापासून प्रोडक्शन मिळतं त्याच्यावरती जास्त खर्च करायचा. म्हणजे जिथे तुमचं शेडचं काम जर 7 लाखात जात असेल तर ते 2-3 लाखात आवरून घ्यायचं, बाकीचे पैसे गायींमध्ये टाकायचे. असे बरेचसे व्हिडिओ मी पण बघितले. तर त्याचा एक अनुभव असा आला की जर आपण एखाद्या लिव्हिंग स्टॉक कडनं जर मिल्क प्रोडक्शन घेतोय किंवा हं, त्याच्याकडनं जर प्रोडक्शन घेतोय, एखादा लिव्हिंग स्टॉक असेल तर लिव्हिंग स्टॉक कडनं जर आपण प्रोडक्शन घेतोय, त्याची जर सोय उत्तम असेल तर ते प्रॉपर दूध देणार किंवा तर ते त्याचं प्रोडक्शन व्यवस्थित ठेवणार. तर सगळ्यात आधी माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात आधी जसं आपण आपल्या स्वतःच्या निवाऱ्याची एकदम व्यवस्थित सोय करतो, हं, तशी या लिव्हिंग स्टॉकची किंवा गायींची किंवा म्हशींची सगळ्यात आधी तर व्यवस्थित सोय करायला पाहिजे. त्याच्यानंतरच जर आपलं 5 गायींचं बजेट असेल तर 4च घ्या. पण हं. सगळ्यात आधी त्यांच्या निवाऱ्याचं नियोजन सगळ्यात आधी महत्वाचं आहे. निवाऱ्याचं नियोजन तुम्ही चांगलं करणार तर त्या कम्फर्ट राहतील, तर त्यांचं मिल्क प्रोडक्शन चांगलं राहील. आता तुमचं कसं नियोजन होतं मग सुरुवातीला? आता सुरुवातीला तर मी सगळ्यात आधी गोठ्याचं नियोजन करून घेतलं. पूर्ण गोठा वगैरे बांधून घेतला. म्हणजे मला सुरुवातीपासूनच मुक्त संचार बनवायचा होता. म्हणजे जेव्हा मी गोठा मला असं टाकायचं आहे किंवा प्लॅनिंग प्लॅनिंग जेव्हापासून माझं चालू झालं, तर सगळ्यात आधी तर मी अ, अभ्यास करत असताना कधीच YouTube वरती किंवा ज्या काही मुलाखती असतील, तर त्या युट्यूबवरच्या कधीच मी सक्सेस स्टोरी कधीच नाही बघितल्या. हं, कधीच मी सक्सेस स्टोरी नाही बघितल्या. मी फेल्युअर स्टोरीज जास्त बघितल्या युट्यूबवरती, की हं, जेणेकरून माझ्या गोठ्यातले जे काही निगेटिव्ह पॉइंट आहेत किंवा जे काही एरर्स आहेत ते एरर्स मला काढता आले पाहिजे म्हणून मी युट्यूबवरती कायम फेल्युअरच्या स्टोरीज बघितल्या. हं, आतापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की 100-100 गायींचे गोठे सुद्धा ऍट अ टाइम बंद पडलेले आहेत. तर हं, ते कुठल्या कारणामुळे बंद पडले तर ती कारणं सगळ्यात आधी मी जाणून घेतली. हं, त्याच्यानंतरच मी गोठ्याची बांधणी केली. हं, ते सगळे एरर्स गोठ्यातून काढले. हं, मग डिसिजन घेतला की मला मुक्त संचार गोठा बनवायचा आहे. मला गव्हाणी या पद्धतीच्या ठेवायच्या आहेत की अं, आता सपोज बरेचसे गोठे मी असे बघितले की त्याच्यामध्ये ज्या गव्हाणी असतात त्या गव्हाणी वरच्या साईडला असतात. म्हणजे गाय जेव्हा चारा खाते तेव्हा ती स्ट्रेट लेवलला खाते. बरोबर. हं, तर हं, मी जे काय सर्वे केला, जे काय व्हिडिओचा सर्वे केला, तर त्याच्यामध्ये असं बघितलं की गाय हा जो प्राणी आहे, तर तो खालून चारा उचलून खाण्यासाठी बनलेला आहे. हं, बरोबर. खाली हं, जमिनीवरचा जो चारा आहे, तो जमिनीवरचा चारा उचलून खाण्यासाठी बनलेला आहे. तो हं, त्याच्या चेस्ट लेवलला ज्या काही गव्हाणी असतात, त्या गव्हाणी एकदम फेल्युअर आहेत. म्हणजे हं, त्यांचं रुमिनेशन प्रॉपर राहत नाही, त्यांच्या कुठल्याच गोष्टी प्रॉपर राहत नाही. हं, गायी गायीचं मी आतापर्यंत असं बघितलेलं आहे, की आपल्या जेव्हा गाय चरत असते, तेव्हा ती कधीच चेस्ट लेवलला बसून कधीच खाली बसून कधीच खात नाही. हं, ती कधीही उभं राहून जेव्हा त्या खाली वाकून खातात, जेव्हा हं, त्यांची मान खाली असते आणि हं, त्या जेव्हा खातात, तेव्हा त्यांचं प्रॉपर जी लाळ असते त्यांची ती त्या चाऱ्यामध्ये मिक्स होते आणि तेव्हा त्यांना
सकस जे काय जीवनसत्व असतील ते चाऱ्यातले तेव्हा मिळतात. हम्म. त्या पद्धतीने मग मी गोठ्याची बांधणी केली की मला या पद्धतीने गव्हाणी पाहिजेत. त्या पद्धतीने मी गव्हाणी करून घेतल्यात. एवढ्या एवढा मुक्त संचारसाठी मला स्पेस पाहिजे. त्या स्पेसनुसार मी तेवढा स्पेस आजूबाजूला सोडला. एकूण किती जागेत नियोजन केलं तुम्ही शेडचं मग ते? मी जवळजवळ 4,500 स्क्वेअर फीट मध्ये हे नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक 1675 स्क्वेअर फीट जागा ही मोठ्या गायींसाठी मुक्त संचारासाठी ठेवलेली आहे. हम्म. आणि एक 25 बाय 50चं एक सेपरेट शेड मी केलेलं आहे. ते हम्म. पण मुक्त संचार ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट केलेले आहेत. 1 ते 6 महिन्यांच्या वासरांसाठी एक कंपार्टमेंट केलेलं आहे. हम्म. आणि 6 महिन्यापासून तर कालवड गाभण जाईपर्यंत आणि ज्या काय आपल्या ड्राईंग ज्या काऊज आहेत, ज्या ड्राईंग गायी आहेत, ज्यांना आपण ड्राय केलेलं आहे, त्या ड्राय गायी त्या कप्प्यामध्ये ट्रान्सफर करून त्यांना कालविंग पर्यंत डायरेक्टली तिथेच आम्ही ठेवतो. हम्म. असे जे असं सेपरेट तुम्ही टोटल कप्पे केलेले, 4,500 स्क्वेअर फीट मध्ये आपलं काम आहे. आता तुम्ही जसं की म्हटलं असे सेपरेट कप्पे केलेले तुम्ही आहेत, मला सांगा की या सेपरेट कप्प्याचा फायदा कसा मिळतो आपल्याला? सेपरेट कप्प्याचा फायदा असा मिळतो की आपल्याला त्यांची काळजी घेणं खूप सोपं जातं. म्हणजे बायफर्गेशन आपण ज्याला म्हणतो की बायफर्गेशन होतं. सेपरेशन केल्यानंतर आपल्याला कळतं की ही कालवड आहे, तिला कालवड प्रमाणेच खाद्य जातं. जी हिफर आहे तिला हिफर प्रमाणेच खाद्य जातं. आणि मेन म्हणजे त्यांना स्वतःचा कम्फर्ट असतो. आता कालवड जी आहे, कालवड जर समजा तुम्ही कायमस्वरूपी बांधून ठेवली तर त्याच्या म्हणजे बॉडीचा पाहिजे तशी ग्रोथ नाही होत. हम्म. त्याला जर तुम्ही पहिले आता माझ्या गोठ्यावरती पहिल्या दिवसापासून म्हणजे जशी कालविंग झाल्यानंतर त्या वासराला जसं गायनी चाटून पुसून म्हणजे व्यवस्थित स्वच्छ केलं. स्वच्छ केल्यानंतर आम्ही डायरेक्टली ते जे वासरू आहे ते वासरू डायरेक्टली 1 ते 6 महिन्याच्या कप्प्यात डायरेक्ट ट्रान्सफर करतो. म्हणजे हम्म. आता खाली आपण कसं कोबा वगैरे केलेला आहे, तिथे मॅटिंग पण आहे. पण मग ती जी काय पडझड होते त्या वासराची, लहान वासराची, हम्म. हम्म. त्याच्यामुळे जी गाय कालविंग झालेली असते ती पण डिस्टर्ब असते. आवाज हम्म. आल्यानंतर ती जर बसलेली असेल आणि तिचा जार पडायचा टायमिंग जर असेल आणि ती जर बसलेली असेल तर पडझडचा आवाज ऐकून ती परत उभी राहून जाते. मग हम्म. त्याच्यामुळे काय होतं, तिची जी प्रोसेस असते ती प्रोसेस परत थांबते. मग त्यापेक्षा ते जे वासरू आहे ते त्या आईजवळून उचलायचं आणि त्या सेपरेट कप्प्यामध्ये टाकून द्यायचं की हम्म. जेणेकरून गाय पण डिस्टर्ब राहणार नाही आणि त्याला पण कम्फर्ट मिळतो एक उभं राहायला. आता काही जणांचं कसं असतं, एकत्र असतं सगळं, तर ते किती योग्य आहे? नाही, एकत्र मध्ये बघा आता ज्याचं त्याचं नियोजन असतं. तर जिथे आता मला 2 माणसांची गरज आहे तिथे माझं एका जणामध्ये काम होऊन जाते. तर त्याच्यामुळे एकत्रित मध्ये मला तरी वाटतं की एकत्रित मध्ये खूप कालवा कालव होते. एकत्रित मध्ये कसं असतं की आता मी माझ्या गाईंना जो चारा टाकतो तो सगळा TMR पद्धतीचा चारा टाकतो. हम्म. याच्यामध्ये बायफर्गेशनमुळे काय होतं, बायफर्गेशनमुळे मला समजतं की गाभण गाईंना किती खाद्य पाहिजे, कोणतं टाकलं पाहिजे. त्यानंतर ज्या मिल्किंगला आहे त्यांना किती टाकलं पाहिजे. ज्या आता काल्विंग स्टेजला आहे त्यांना किती टाकलं पाहिजे. हम्म. तर असा एक फायदा त्याच्यामध्ये होतो की माझं तरी असं प्रांजळ मत आहे की एकत्रित अजिबात नको. एकत्रित मध्ये त्यांची कुणाचीच ग्रोथ होत नाही. हम्म. आता तुम्ही हे सगळं करत असताना एक गोष्ट सांगितली की त्यामध्ये की मी कुणाच्याही सक्सेस स्टोरी बघितल्या नाहीत. जे फेल्युअर होत होते त्यांच्या स्टोरी बघितल्या आणि त्यातून शिकलो. तर मला सांगा की त्यामध्येच तुम्ही म्हटला की गोटे बंद पडण्याची कारणे पण त्यामध्ये मला समजली. तर ते कारणे शक्यतो काय असतात? शक्यतो त्याच्यामध्ये कसं असतं की सगळ्यात आधी तर फार्म मॅनेजमेंट म्हणजे तुमचा क्लीननेस प्रॉपर पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, या गायींमध्ये आता ज्या जास्त दूध देणाऱ्या गायी असतात, ज्या हाय मिल्किंग अॅनिमल असतात, त्यांच्यामध्ये मस्टॅटिस नावाचा प्रकार जो असतो त्याला आपण दगडी म्हणतो. हा दगडी नावाचा प्रकार एवढा भयंकर असतो की गायीचं जे प्रोडक्शन आहे ते सकाळी जर दगडी झाली तर संध्याकाळची प्रोडक्शन डायरेक्टली पूर्ण बसलेलं असतं. शक्यतो ती चारा पण नाही खात. त्यानंतर कासेला पूर्ण सूज आलेली असते. शेतकऱ्याचं पूर्ण टायमिंग त्याच्यामध्ये चालला गेलेला असतो की जेणेकरून तो ट्रीटमेंट करणार, तिला रिकवर व्हायला टाइम लागेल. मग त्याच्यानंतर तिचं जे टीट्स आहेत, जो सड आहे तो कायमचा निकामी होऊ शकतो. तर या असल्या गोष्टींमुळे त्याच्यानंतर जे काय गोचिड आहेत,
गोचेडमुळे जे काय थलेरिया किंवा बाकीचे बबेसिया वगैरे हे काय जे काय आजार वगैरे होतात यांच्यामुळे पण बरेचसे गोठे वगैरे बसलेले असतात. आणि दुसरं म्हणजे मेन म्हणजे तर फार्म मॅनेजमेंट ज्याची व्यवस्थित नाही त्याचा गोठा दुसऱ्याच वर्षी बंद पडतो. आता तुम्ही या सर्वामध्ये सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट होती ती किती केली साधारणतः गोठ्यासाठी सगळे मिळून? आपली सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळजवळ 7 लाखाच्या आसपास इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्यासाठी कसं नियोजन केलेलं जे फायनान्शियल असेल ते? फायनान्शियल नियोजन म्हणजे आता एक पीएमईजीपीचं मी लोन पण केलेलं होतं. त्याची हं, सबसिडी वगैरे सगळं मिळालं मला. हं. तर त्या अंतर्गत आपण ही गोठा उभारणी वगैरे केलेली होती आणि अॅनिमल पण घेतलेले होते. याच्या आधी तुम्ही काय करत होता? याच्या आधी म्हणजे अजून सुद्धा करतो तर हं, मी फार्मसी कॉलेजला प्रोफेसर आहे. बरं. तर ते टीचिंग प्रोफेशन करता करता हा व्यवसाय पण करतो. मग हे दोन्ही मॅनेज कसं करता? कामगार वगैरे आहे? हो. आमच्याकडे एकच कामगार आहे. तर आम्ही ते दादा आणि मी आम्ही दोघं जण असं हे सगळं मॅनेज करून घेतो. हं, हं. आता मला सांगा, की ज्यावेळेस मी सुरुवातीलाच म्हटलं, की आपल्याकडे अ, गायींना एकच वेळा चारा दिला जातो. तर त्यामागचं कारण काय आहे? आणि असं का करायचं ठरवलं? हां, मी त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला होता. जे Instagramवरती जे माझं पेज आहे, राजवी डेअरी हं, फार्म नावाने. हं, तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता, की आमच्या फार्मवरती गायींना चारा हा एकदाच टी-एम-आर करून दिला जातो. तर याच्याने खूप सारा फायदा होतो. सगळ्यात आधी तर अ, आपले जे टायमिंग असतो, तो टायमिंग खूप जास्त वाचतो. दुसरी गोष्ट, की गायींना रवंथ करण्यासाठी आता बघा कसं आहे, जेवढं गाय रवंथ जास्त करणार तेवढं तिचं मिल्क प्रोडक्शन जास्त निघणार. हं, मग गाईचं कसं असतं, की जेवढा तिला रवंथ करायला टाइम मिळाला तेवढं ती जास्तीत जास्त दूध आपल्याकडे देणार. मग आम्ही काय केलं, दिवसभरातून गाईला जो काय 25 ते 30 किलो चारा लागतो, तो आम्ही एकदाच तिला तिच्या समोर टाकून देतो. आता तुम्ही हं, पंजाब सारख्या मोठ्या राज्यामध्ये जरी गेले, तिथे जे काही मोठे-मोठे डेअरी फार्म आहेत, तिथे जरी तुम्ही त्यांचं मॅनेजमेंट बघितलं, तर ते 2 वेळेस चारा कधीच नाही टाकत. ते हं, सकाळ आणि संध्याकाळचा चारा एकदाच टी-एम-आर मशीनमध्ये बनवून ठेवतात. टी-एम-आर हं, मशीनमध्ये तो चारा बनवून ठेवल्यानंतर ते एकदाच गायींच्या पुढे टाकून देतात. हं, गायींच्या पुढे तो चारा टाकून दिल्यानंतर त्या गायीला फ्रीडम असतो. तुला तुला जेव्हा पाहिजे तेव्हा चारा खा, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा बस, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी पी, असा हं, कंप्लीट फ्रीडम त्या गायीला दिला जातो. हं, बरोबर? तर एक टाईम चाऱ्याचा तोच सगळ्यात मोठा फायदा आहे, की गायीला फ्रीडम असतो, की मला जेव्हा चारा पाहिजे तेव्हा मी चारा खाणार. जेवढं आपण टाकणार तेवढंच ती नाही खाणार. हं, तिला जेवढं लागेल तेवढं ती खाणार. जेव्हा पाहिजे तेव्हा खाणार. बरोबर? हं, चाऱ्यासोबत आपण पाण्याचं जे मॅनेजमेंट आहे, तर कंटिन्युअसली 24 तास आपल्याकडे फ्रेश वॉटर हे त्यांच्याजवळ एका 200 लिटरच्या ड्रमचे आपण 2-2 भाग करून एक 100-100 लिटरचे ड्रम बनवलेले आहेत. त्या ड्रममध्ये 24 तास पाणी हे फ्रेश वॉटर असतं. हं, आणि याचा फायदा असा झाला, की आता जेव्हापासून मी फार्म स्टार्ट केला, तर मोजून 2 दिवस मी फक्त जो चारा आहे तो 2 वेळेस टाकला. 3ऱ्या-4थ्या दिवसापासून आम्ही डायरेक्टली एक टाईम चाऱ्याकडे शिफ्ट झालो. हं, याच्यामध्ये झालं काय, की 2 टाईम चारा जेव्हा आम्ही टाकत होतो, तेव्हा मिल्क प्रोडक्शन जे होतं तर त्याच्यामध्ये म्हणजे जसं गायी कालविंगला आल्यानंतर एक मिल्क प्रोडक्शनमध्ये आम्ही सगळ्यात आधी तर मुक्त संचारची जाळी वगैरे मी मारलेली होती. पण खाली अशी सोय वगैरे काही केलेली नव्हती. तर सगळ्यात आधी तर गायी आणल्यानंतर 8 दिवस तर बांधूनच होत्या. 8 दिवस गायी बांधून होत्या. त्याच्यानंतर काय केलं आम्ही, की त्यांना मुक्त संचारमध्ये सोडलं. हं, मुक्त संचारमध्ये सोडल्यानंतर परत आणि नेमकं मी गायी घेताना कधी घेतल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला. पावसाळ्याच्या सुरुवातीला सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जेव्हा गायी आणल्यानंतर खाली पूर्ण मुक्त संचारमध्ये चिखल झाला. हं. त्याच्यामुळे गायी मला परत गोठ्यामध्ये बांधून ठेवाव्या लागल्या. मग नेमके चारा काढायचे हाल, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला, की आपण दोघं टायमाचा चारा गायींपुढे एकदाच टाकत जाऊ. तर याच्यामध्ये काय झालं, की जेव्हा आम्ही डिसिजन घेतला, की आपल्याला चारा एक टाईम करायला पाहिजे असं. तर एक टाईम चारा केल्यानंतर 3ऱ्या सांजेपासूनच
आपल्या जे काही मिल्क प्रोडक्शन आहे त्या मिल्क प्रोडक्शन मध्ये सुधारणा झाली. त्याच्यानंतर हळूहळू काय झालं की गायींच्या तब्येतीमध्ये पण सुधारणा झाली. हं, तर हे फक्त कशामुळे झालं की त्यांना रवंथ करायला टाइम मिळतोय आणि रवंथ चांगला झाला म्हणजे त्यांचं रुमिनेशन प्रॉपर होईल. बाकीचे आजार जे आहेत आता शेवटी कसं असतं, आता ह्या ज्या गायी असतात या गायींना जेवढं डोळ्यासमोर दिसतंय तेवढं सगळं खाऊन घेण्याची सवय असते. हं. म्हणजे तुला भेटेल की मला भेटेल या हिशोबाने ते जेवढं तुम्ही टाकलेलं आहे तेवढं ते खातच राहणार. तुम्ही कधी त्यांच्यासमोर 3 टाइम चारा टाकला तरी ते 3 टाइम चाराच खातील. बरोबर. हं. तर मग याच्यामध्ये काय झालं की तिला पाहिजे तेव्हा ती चारा खात होती, पाहिजे तेव्हा तिला पाणी प्यायचं ती पाणी पिणार. याच्यामुळे काय झालं की त्यांचं रवंथ करण्याला त्यांना जास्त टाइम मिळायला लागला, विश्रांती त्यांची चांगली व्हायला लागली. आणि या सगळ्यांचा जो इफेक्ट आहे तो सगळ्या मिल्क प्रोडक्शन वरती झाला. आता मिल्क प्रोडक्शन आमचं तिसऱ्या सांजेपासून मिल्क प्रोडक्शन वाढलं. आता हे काही जण मान्य करणार नाहीत आणि ते म्हणतील की नाही 2 टाईमच टाकला पाहिजे. तर त्यांना तुम्ही कशाप्रकारे सांगाल? अं, आता कसं असतं, ज्याचा ज्याचा डिसिजन असतो. आता सगळ्यात आधी तर प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. आता जर पंजाब सारख्या राज्यामध्ये जर 1 टाइम चारा ही पद्धत जर आहे, तर त्या पद्धतीचा अवलंब आपण का नाही करायला पाहिजे? किंवा आपण तो प्रयत्न का नाही करायला पाहिजे? आता त्यांच्याकडे 100-100, 200-200 गायी असतात. तर त्यांच्याकडे कामाला किती लोक असतात हो? हार्डली 1 किंवा 2 लोक कामाला असतात किंवा जास्तीत जास्त हं, 4 लोक तिथे कामाला असतात. आता हे जे हं. चारही लोक जे आहेत, आता हे 100 गायींना दोघं वेळचा चारा कसा टाकत असतील? तिथे मी स्वतः त्यांचं मॅनेजमेंट बघितलं. जे फार्म ओनर होते त्या फार्म ओनर सोबत चर्चा केली. तर फार्म ओनर सोबत चर्चा केल्यानंतर मला कळालं की ते सुद्धा एकच टाइम चारा पद्धतीचा अवलंब करतात. म्हणजे दोघं वेळचा चारा ते एकदाच टीएमआर करून ठेवतात आणि त्याच्यानंतर ते चारा त्या गायींना टाकत असतात. प्रॅक्टिकली हं. मी प्रॅक्टिकल करून बघितलं, मला त्याचे रिझल्ट मिळाले. आता माझ्यासारखे असे बरेचसे काही दूध उत्पादक शेतकरी असतील की त्यांची सुद्धा अशी इच्छा आहे. जेव्हा मी Instagram वरती व्हिडिओ अपलोड केला तर ते सुद्धा आता मला तर सपोज या व्यवसायामध्ये फक्त 2.5 वर्ष झाले. पण असे काही शेतकरी आहेत की जे 4-4, 5-5 वर्षापासून 1 टाइम चारा पद्धतीचा अवलंब करतायत. जर त्यांना फायदा होतोय, तर जे शेतकरी समजा मान्य करत नाहीयेत, मग त्यांनी त्यांचा पण विचार करावा की हे शेतकरी जर 4 ते 5 वर्षापासून जर हे 1 टाइम चारा पद्धतीचा अवलंब करताय आणि त्यांना जर हं. याचा रिझल्ट मिळतोय, तर आपण ते का नाही करायला पाहिजे? असा विचार नक्कीच करायला पाहिजे. हं. एवढा फायदा आहे की तुमचा फॅट एसएनएफ सुद्धा वाढतो. कारण त्यांना रुमिनेशनला प्रॉपर तेवढा टाइम मिळतो, रवंथ करायला टाइम मिळतोय. आता आपण यामध्ये ऐकतोय की 1 टाईम चारा, 2 टाईम चारा. पण सतत चारा टाकणं किती योग्य आहे? सतत चारा टाकणं कधीच योग्य नाही. सगळ्यात आधी तर तुमचं फार्म मॅनेजमेंट तिथेच बिघडतं. जर हं. तुम्ही सतत चारा टाकायला गेले, त्यांची बैठक होणार नाही. बैठक म्हणजे त्यांची विश्रांती होणार नाही. त्यांच्या पुढे तुम्ही दिवसभर तरी 10 वेळेस जरी चारा टाकला तरी ते 10 वेळेस तिथे तो चारा खायला ते येणारच आहे. मग ते काय करतात तिथे रवंथ करणं सोडून देतात आणि तो चारा खायला येतात. तिथे ऑब्वियस तुमचं मिल्क प्रोडक्शन हे कमी होणार. गायींच्या तब्येतीवरती सुद्धा त्याचा इफेक्ट जाणवेल. म्हणजे आपण आपल्या प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यानंतर जसं आपल्याला अपचन होतं तसं त्यांना सुद्धा अपचन होतं. आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही आता जसं की सांगत होता, की टी-एम-आर पद्धतीने तुम्ही चारा देता. तर मला सांग, की टी-एम-आर पद्धत म्हणजे काय? जे नवीन आहे त्यांना समजणार नाही. टी-एम-आर पद्धत म्हणजे काय? आणि कशाप्रकारे त्यामध्ये चारा दिला जातो? टीएमआर पद्धतीमध्ये आता टीएमआर जे आहे तर टीएमआर पद्धतीमध्ये जो काय हिरवा चारा आहे, जो काय सुका चारा आहे, आणि जे काय आपले मिनरल मिक्सचर आहे, या हं, सगळ्या गोष्टी आपण त्यांना मिक्स करून देतो. त्याला आपण टीएमआर म्हणतो. त्याला आपण म्हणणार टोटल मिक्स राशन. हं, हं, हं. त्याला आपण टीएमआर म्हणणार. तर याच्यामध्ये आपण जो काही हिरवा चारा गाईच्या क्षमतेप्रमाणे तिला टाकायचा, सुका चारा टाकायचा, आणि जे काय मिनरल मिक्सचर आहे किंवा अदर ज्या काय सप्लिमेंट आहेत त्या सगळ्या सप्लिमेंट पावडर फॉर्म मध्ये त्या चाऱ्यावरती टाकायच्या. हं. त्याला व्यवस्थित मिक्स करून मग गाईंना तो सर्व करायचा. मला सांगा, की गायींना सवय कशी लावली एक वेळ चारा देण्याची? म्हणजे आपण लगेच काय बंद करू शकत नाही.
आता विषय कसा झाला की जसं आपण एखादं फीड जर आपल्याला चेंज करायचं असेल, हा. तर फीड चेंज करताना आपण कधीच डायरेक्टली फीड चेंज नाही करत. हम्म. कधीच आपण डायरेक्टली फीड चेंज नाही करत. आपण काय करतो, जे आपल्याकडे पहिलं जे खाद्य आहे ते खाद्य आपण थोडं थोडं टाकत चालतो, हम्म. आणि जे नवीन खाद्य आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करत चालतो. हम्म. बरोबर. हम्म. मग मी त्या पद्धतीचा तिथे एक टाइम चाऱ्यावरती गाई शिफ्ट करताना ती टेक्निक वापरली. हम्म. की म्हणजे काय केलं की सकाळी आता सपोज मला एक टाइम चारा जो आहे तो सकाळी करायचा आहे. आता काही काही जे शेतकरी आहेत ते संध्याकाळी एक टाइम चारा त्यांचं चालू आहे आत्ताच्या कंडिशनला. हम्म. पण मला एक टाइम चारा जो आहे तो मला सकाळी माझा टायमिंग शक्य होता. त्याच्यामुळे मी सकाळी एक टाइम चाऱ्याची पद्धत जी आहे ती युजफुल केली. तर त्याच्यामध्ये मी काय केलं की सकाळी चारा जो आहे तो वाढवला, हम्म. आणि संध्याकाळचा चारा हा हळूहळू कमी केला. हम्म. त्याच्याने झालं काय, एक टाइम असा आला की संध्याकाळचा चारा कम्प्लिटली बंद झाला. जो संध्याकाळचा चारा आहे त्याची क्वांटिटी सकाळीच पडायला लागली. हम्म. अशा पद्धतीने मी एक टाइम चारा पद्धतीचा अवलंब केला. मग आता एकच टाइम चारा जो आहे तो किती दिला जातो त्यांना? बघा आता यांची जी कॅपॅसिटी आहे, आता माझ्या गोठ्यातल्या गायींची जी कॅपॅसिटी आहे ती आतापर्यंत मी बघितलं आहे की 22 किलो पर्यंत ते कम्प्लिटली चारा व्यवस्थित खातात. हम्म. त्याच्यामुळे मी यांना 17 ते 18 किलो पर्यंत मुरघास देतो, आणि 5 किलो ते 4 किलो पर्यंत सुका चारा देतो. तर सुक्या चाऱ्यामध्ये मी गव्हाचं जे भूस आहे ते गव्हाचं भूस वापरतो. हम्म. आता साधारणतः तुमच्या गोठ्यामध्ये गाय किती आहेत आणि दिवसाला दूध किती जातं? आपल्या गोठ्यामध्ये आता 10 गायी आहेत, आणि 5 गायी सध्या मिल्किंगला आहेत. त्यापैकी 2 गायी फ्रेश मिल्किंगला आहेत. तर हम्म. दिवसभराचं आपलं 90 ते 95 लिटरचं कलेक्शन आपलं आता दिवसभराचं होतं. पण आता ज्या काही आपल्या घरच्या ज्या काही कालवडी आहेत ते आता त्यातली एक कालवड कालविंगला आहे. तर तिच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे की ती यांच्यापेक्षा चांगलं मिल्क इथे प्रोडक्शन करू शकते. हायेस्ट कॅपॅसिटी किती आहे दूध देण्याची? हायेस्ट कॅपॅसिटी आपल्या गोठ्यामध्ये 26 लिटर पर्यंतची आहे. हम्म. 26 लिटर पर्यंतची. आता यातून मला सांगा की तुमचं महिन्याकाठी उत्पन्न किती निघतं आणि टोटल उत्पन्न किती निघतं आणि खर्च वजा करता नफा किती हातात राहतो? आता बघा, खर्च वजा करता जर आपण नफ्याचा विचार केला तर आपल्याला जवळजवळ 35 ते 40% आपल्याला नफा हा हम्म. मिळतो, आणि 60 ते 65 पर्यंत आपला खर्च हम्म. होतो. चारा जो आहे तुमचा तो विकतचा आहे की घरचा आहे? माझा पूर्ण चारा हा विकतचाच होता आधी. पण या वर्षी मी मका लागवड केली हम्म. होती. तर शेतातलाच मका होता 3 एकर. हम्म. आणि जे गव्हाचं जे भूस आहे, तर गव्हाचं भूस मी गावामधूनच कलेक्ट केलं होतं हम्म. त्याचं. तर जे आमच्याकडे ऍक्च्युली गव्हाचं भूस जे आहे ते जनावरांना टाकत हम्म. नाही. ते डायरेक्टली जाळून टाकतात. मग मी यावेळेस ज्यांनी ज्यांनी गहू लावलेला होता त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सांगून ठेवलेलं होतं की बाबांनो, गहू वगैरे गव्हाचं भूस जे आहे ते जाळू नका. मी माझ्या अॅनिमल साठी ते घेऊन जाईल. मग त्या पद्धतीने मला फक्त गव्हाचं जे भूस आहे त्याच्यासाठी फक्त ट्रान्सपोर्टचा जो आहे तो खर्च लागलेला आहे. म्हणजे गव्हाचं भूस पडलंय मला जवळजवळ 80 पैसे ते 1 रुपये किलो प्रमाणे गव्हाचं भूस हम्म. पडलेलं आहे. आणि जो मुरघास आहे तो मुरघास मी घरीच बनवला होता. 25 टनाचा बंकर बनवलेला आहे हम्म. मी. तर 25 टनाचा मुरघास बनवला होता, तो मला गेला 3 रुपये 75 पैसे प्रमाणे हम्म. किलोला. आता जो चारा आहे तुमचा मला सांगा की ज्यावेळेस आपण चाऱ्याचं नियोजन करायला बघतो तर ते कसं केलं पाहिजे? सुका चारा असेल, हिरवा चारा असेल, तर त्याचं कसं योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे? आता सुका चारा आणि हिरवा चारा शक्यतो तर आता असे काही शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे चाऱ्यासाठी जमिनी सुद्धा नाहीयेत. कारण मला बरेचसे असे कॉल पण येऊन गेले, आपले कोल्हापूर, सातारा, सांगली या साईडचे पण कॉल वगैरे येऊन गेले. तर त्यांच्याकडे चाऱ्यासाठी वगैरे समजा एखाद्याकडे जर जमिनी वगैरे नसतील, तर त्यांनी सरळ जो मुरघास आहे तो मुरघास बनवण्यासाठी एकतर मग ओळखीच्या शेतकऱ्याकडून मका विकत घ्यावा, किंवा मग जो मुरघास आहे तो मुरघास विकत घ्यावा. आता पण शक्यतो माझं तर एक असं मत आहे, असं सांगणं शेतकऱ्यांना की मुरघास जो आहे तो मुरघास आपण स्वतःच बनवायला हम्म. पाहिजे. बाहेर जे काय मुरघासाची क्वालिटी मिळते ती क्वालिटी
त्याच्यामध्ये पैसा पण खूप जातो आणि क्वालिटी आपल्याला पाहिजे तशी मिळत नाही. त्याच्यामुळे मिल्क प्रोडक्शन मध्ये पाहिजे तशी सुधारणा नाही होत. त्याच्यामुळे चाऱ्याचं नियोजन करत असताना सगळ्यात आधी तर सगळ्यात मेन म्हणजे फूडर सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. 12ही महिने आपल्या गायींना चारा हा एकसारखा कसा मिळेल याचं नियोजन आधी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे हा स्टॉक संपेपर्यंत म्हणजे हा स्टॉक संपेपर्यंत तुमच्याकडे पुढचा स्टॉक उपलब्ध पाहिजे. असं तुम्ही हिरव्या चाऱ्याचं आणि सुक्या चाऱ्याचं नियोजन केलं आता पाहिजे. खुराकाचं नियोजन कसं आहे दररोजचं आणि खुराक किती वेळा ठेवला जातो? खुराकाचं नियोजन आता मार्केटमध्ये बघा, मार्केटमध्ये खूप सारे एवढे प्रोडक्ट आहे की त्यांचे रेट डायरेक्ट म्हणजे अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत. म्हणजे कोणते की कॅटल फीड ते 1800 रुपयाला आहे, कोणतं 1900 रुपयाला आहे, कोणतं 2000 रुपयाला आहे. बरोबर. तर आमच्याकडे सध्या मी स्वतः कॅटल फीड मध्ये आमच्या संघाचंच कॅटल फीड वापरतो. विकासचं हाय एनर्जी म्हणून आहे फीड. आता मार्केटमध्ये 1900, 1950, 2000 पर्यंत बॅग आहेत, 1800 पर्यंत बॅग आहेत. पण ही जी प्लेन हाय एनर्जी जी आहे ती मी यूज करतो. तर ती मला त्याची कॉस्टिंग पडते पोच 1375 पर्यंत मला कॉस्टिंग पडते. आणि जे मातृपोषण आहे म्हणजे जे गाभण गायींसाठी जे खाद्य आपण वापरतो ते आपल्याला 1610 किंवा 1640 पर्यंत कॉस्टिंग त्याची पडते. मग आणि फीडिंग करत असताना आपण लिटर प्रमाणे त्यांना फीडिंग करतो. 400 ग्रॅम फीडिंग ही लिटर मागे असते आपली. आता आपण व्हिडिओमध्ये बघतो की तुम्ही फक्त एकच वेळ चारा देता, तर मला सांगा की खुराक किती वेळा दिला जातो? खुराक मी मध्यंतरी दोघं वेळचा एकदाच चालू केलेला होता. म्हणजे याच्यामध्ये मला झालं काय की आता चारा मी आतापर्यंत आता रिसेंटली 5 ते 7 दिवसापर्यंत चारा जो आहे तो सगळा एक टाइमच आहे आपला. पण जी खुराक आहे ती 5 ते 7 दिवसापूर्वी मी दोघं टाइम केली होती. पण मग मध्यंतरी मी संघाकडून जी खुराक आहे ती मॅश फॉर्म मध्ये मागवली होती. तर मॅश फॉर्म मध्ये मागवल्यानंतर मला एक अनुभव असा आला की मॅश जी आहे ती प्रॉपरली गायी खात नव्हत्या. त्याच्यामुळे ती मॅश मला दोघं टाइम करावी लागली. पण आता पुढचं जे नियोजन आहे आपलं ते पुढचं नियोजन असंच आहे की आपल्याला जी खुराक आहे ती खुराक सुद्धा आपल्याला एकच टाइम करायची आहे. तर एक टाइम कशी करणार की आता बरेचसे शेतकरी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आता सपोज माझ्या गोट्यात 10 लिटरची एक गाय आहे, एक गाय 15 लिटरची आहे, किंवा एक गाय 20 लिटरची आहे. तर तिला खुराक तुम्ही कशी टाकणार? तर खुराक टाकत असताना टीएमआर मध्ये खुराक मिक्स न करता सेपरेटली खुराक जी आहे ती दोघं वेळेची खुराक त्या गायीच्या चाऱ्यामध्ये तिच्या गव्हाणीजवळ नेऊन समोर त्या चाऱ्यामध्ये मिक्स करा. म्हणजे तिला लिटर प्रमाणे जर तुम्ही खुराक टाकत असणार, आता सपोज 10 लिटरची गाय आहे, एक टायमाला जर 10 लिटर दूध देते तर दिवसभरात तिचं 20 लिटर झालं. 400 ग्रॅम प्रमाणे जर आपण खुराक पकडलं तर 8 किलो खुराक तिला जायला पाहिजे. बरोबर. 8 किलो खुराक जर तिला जायला पाहिजे तर तेवढी ती 8 किलो खुराक घ्यायची. त्या 8 किलो खुराकला या चाऱ्यामध्ये मिक्स करायचं. प्रॉपर मिक्स करायचं. कधीच एका ठिकाणी ती खुराक टाकायची नाही. त्याच्याने काय होणार की गायीला ऍसिडोसिस होण्याचे खूप चान्सेस राहतील. मग ती जी खुराक आहे ती चाऱ्यासोबत मिक्स करायची जेणेकरून ती चारा पण खाईल आणि खुराक पण खाईल. सगळ्यात आधी तर मी डिपेंडंट नाहीये या कॅटल फीड वरती. माझ्या गायींना मी एकदा चारा टाकला की त्या कधीच कॅटल फीडची वाट बघत नाही. त्या डायरेक्टली चारा चारा आपला चांगल्या क्वालिटीचा असतो म्हणून त्या डायरेक्टली आधी सगळ्यात आधी चारा संपवतात. आधी मी जी खुराक टाकायचो ती दोघं टायमाची टाकायचो. आता खुराक आपल्याला जी आहे ती खुराक सुद्धा आपल्याला एकच टाइम करायची. आता आपण हे जे ऐकतोय की चारा आणि खुराकाचं नियोजन, तर एक प्रश्न असा येतो यामध्ये की एक गाय असते जी चारा पण भरपूर खाते, खुराक पण चांगल्या प्रकारे खाते, पण तिचं दूध वाढत नाही. तर त्यामागची कारण काय असू शकतात? त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तिची ब्लड लाईन. जर ती गाय आता बघा तुम्ही, आपल्याकडे गावरान गायी पण असतात, आपल्याकडे जर्सी गायी पण असतात. बरोबर. गावरान गाय ही जर्सी गाय एवढंच खाणार, पण तिचं मिल्क प्रोडक्शन जर्सी गाय एवढं निघणार का? नाही निघणार. कारण हा कशाचा फरक आहे? ब्लड लाईनचा. तुमच्याकडे जर ब्रीड चांगली असेल तर तुम्ही फीड तिला जसं देणार त्या पद्धतीने ती मिल्किंग करणार. जर तुमच्याकडे ब्रीड नसेल तर तुम्ही कितीही तिला फीड दिलं तर ती मिल्किंग करणार नाही. हा एक त्याच्यातला सगळ्यात मोठा
फरक आहे. गोठ्यामध्ये आता मी जसं की तुमच्या मागे बघतोय की फॉगर्स दिसतात, तर त्या फॉगर्सचा कसा फायदा मिळतोय आपल्याला? फॉगरचा फायदा आपल्याला असा आहे की जे टेम्परेचर आहे गोठ्यातलं ते मेंटेन राहतंय. हं, म्हणजे जे वातावरणामध्ये जे काय हीट स्ट्रेस जो गायींना जाणवतो, हं, तर तो कम्प्लिटली जाणवत नाही असं नाही म्हणणार मी. हं, पण एक 40-50% तरी त्याचा इफेक्ट हा टेम्परेचर वरती होतो. म्हणजे जिथे टेम्परेचर 37-38 असेल, तर फोगर चालू केल्यानंतर ते आरामात 35 पर्यंत जाईल. हं, 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 हं. गायींना कम्फर्ट होतं खूप. आता मला सांगा, की जे तरुण या व्यवसायात उतरतायत, त्यांना तुम्ही कशाप्रकारे सल्ला द्याल, की कसं नियोजन केलं पाहिजे आणि कसं उतरलं पाहिजे या व्यवसायात? सगळ्यात आधी तर तरुण पिढीला माझं असंच सांगणं आहे की दूध व्यवसाय करा, पण कधीच कोणाच्या सक्सेस स्टोरी बघून कधीच दूध व्यवसाय करू नका. हं, आधी आपली कॅपॅबिलिटी काय आहे की आपण कुठपर्यंत कष्ट करू शकतो त्या व्यवसायामध्ये. हं, कुठलाही बिझनेस मध्ये जेव्हा आपण स्वतः उतरतो त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस दिसणार. तुम्ही जर असं म्हटलं की आपण माणसांच्या भरोश्यावर हा व्यवसाय करू, आपण तिकडे जॉब करू आणि इकडे माणसाच्या भरोश्यावरती पूर्ण गोठा सोडू, तर तिथेच तुमचं फेल्युअर हे स्टार्ट झालेलं असतं. तुम्हाला या क्षेत्रामध्ये स्वतः काम करण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. त्याच्यानंतर कुठल्याही व्यक्तीची सक्सेस स्टोरी बघून कधीच या व्यवसायामध्ये उतरू नका. कारण कुणीही एका दिवसामध्ये या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होत नाही. याच्यामध्ये खूप वर्ष लोकांनी घासलेली असतात. त्याच्यानंतरच ते या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होतात आणि तेवढा त्यांचा जो सक्सेसचा दिवस असतो, तो एकच दिवस तिथे रेकॉर्ड केलेला असतो. हं. पण त्या एक दिवसाच्या पाठीमागे जेवढं त्यांनी तिथे कष्ट केलेले आहेत, ते कष्ट आपल्याला दिसत नाहीत. फक्त त्यांचा तो सक्सेस झालेला एकच दिवस दिसतो. म्हणून तरुण वर्गाला आणि जे काय नवीन दूध उत्पादक आपले दुग्ध व्यवसाय चालू करणार असेल, त्यांना एकच सांगणं आहे की सक्सेस स्टोरी बघून कधीच या व्यवसायामध्ये उतरू नका. तुम्हाला जर कष्ट करण्याची जर तुमची तयारी असेल, तरच या व्यवसायामध्ये उतरा. पण कोणी पण व्यवसायामध्ये उतरताना किंवा तरुण व्यवसायामध्ये उतरताना अशी चूक करतो, की तो कामगाराच्या भरोश्यावर गोठा ठेवतो. तर तुम्ही कसं मॅनेज करता? तुम्ही जसं की प्रोफेसर आहात, मग कॉलेज आणि हे कसं मॅनेज करता? सगळ्यात आधी तर कामगार जो आहे, कामगार सुद्धा एक मनुष्यच आहे. तुमच्या माझ्यासारखाच तो एक हाडामासाचा माणूस आहे. तर त्याला कधीच असं कामगार म्हणून कधीच मी आतापर्यंत माझ्याकडचा जो माणूस आहे त्याला कधीच आतापर्यंत कामगार म्हणून लेखलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तो चारा टाकत असेल तर मिल्किंग करण्याचं काम माझ्याकडे असतं आणि तो जर मिल्किंग करत असेल तर चारा टाकण्याचं काम माझ्याकडे असतं. तर आमचं दोघांचं कोऑर्डिनेशन या बिझनेसमध्ये आम्ही दोघांनी असं ठेवलेलं आहे. आणि माझं कसं आहे आता जो माझा ड्युटीचा जो टायमिंग आहे तो 9:30 ते 5 पर्यंतचा टायमिंग आहे आणि मिल्किंग टाइम जो आम्ही ठेवलेला आहे तो 6 ते 7 वाजेचा मिल्किंग टाइम ठेवलेला आहे. आता जर मला यायला तिकडनं 1 तास लागतो. मी येईपर्यंत जो गोठ्याचा जो माझा बापूदादा आहे तो मिल्किंग स्टार्ट करून टाकतो. माझी कधीच वाट बघत नाही की हा येईल मग तेव्हा मी मिल्किंग करणार. अशी वाट तो कधीच नाही बघत. मी येईपर्यंत कमीत कमी 2 ते 3 गायींचं मिल्किंग त्याचं काढून झालेलं असतं. मी आल्यानंतर मग पुढच्या गायींना मिल्किंगसाठी बसतो. आणि सकाळी पण आमचं सेम शेड्यूल असतं. मी घरून येईपर्यंत गायी ज्या आहेत त्या सगळं शेणपाणी वगैरे सगळं आवरून रेडी असतं. आल्यानंतर मी मिल्किंग करणार आणि बापूदादा बंकर मधला मुरघास काढून इथे गायींपुढे टाकणार. आम्ही दोघं एकमेकांना मदत करतो. तशीच मदत जे काय नवीन दूध उत्पादक आहेत त्यांनी आपल्या कामगारांना करायला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. कारण तो सुद्धा एक हाडामासाचा माणूस आहे. त्याचा सुद्धा जीव आहे. तो सुद्धा थकतो. पण तो आपल्याला दाखवत नाही की मी थकलेला आहे. शेवटी मला एक प्रश्न विचारायचा आहे, की शेडची दिशा कशी ठेवली पाहिजे आपण? शेडची दिशा बघा, आता बऱ्याचशा ठिकाणी मी शेडची दिशा बघितली तर ती पूर्व पश्चिम असते. हं, तर मी जागेच्या अवेलेबिलिटीनुसार पूर्व पश्चिमच ठेवलेली आहे. म्हणजे शेड जर तुम्ही आपलं बघितलं तर उत्तर दक्षिण बाजू जी आहे ती मोकळी आहे हं, आणि पश्चिमेकडून एंट्री आहे. हं, पूर्वेकडून जे आहे पूर्वेकडून आपण गोडाऊन केलेलं आहे. हं. त्याच्यामुळे जागेच्या अवेलेबिलिटीनुसार शेडचं नियोजन पाहिजे असं मला वाटतं.
आता तुमचं इथून पुढचं प्लॅनिंग कसं असणार आहे? काय काय स्वप्न आहेत या दूध व्यवसायातून? मला पुढचा प्लॅनिंग जो आहे, तर पुढच्या प्लॅनिंग मध्ये मला सगळ्यात आधी तर ब्रीडिंग वरती मी पहिल्या दिवसापासून काम करतोय. हं, आता माझ्याकडे बायफ आम्रपालची एक कालवड आहे, बायफ आमलाबुलची एक कालवड आहे. त्याच्यानंतर सॉर्टेड सिमेंटनी आता जवळजवळ 3 गायी ज्या आहेत त्या गाभ आहेत. आणि पूर्ण गोठ्यामध्ये एनडीडीबीचा 2956 नंबरचा जो बुल आहे तो मी पूर्ण गोठ्यामध्ये बुल वापरलेला आहे. म्हणजे मी गायींमध्ये कन्व्हेन्शनल सिमेंट वापरतो आणि ज्या हिफर आहेत हिफर मध्ये सॉर्टेड सिमेंट वापरतो. हं, तर पुढे आपलं नियोजन असं आहे की आपल्याला कमी गायींमध्ये जास्त मिल्क प्रोडक्शन करायचे. हं. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत आज रोहित सावंत, ज्यांनी आपल्याला त्यांचा दूध व्यवसायातील अनुभव सांगितला. ते एक वेळा चारा का टाकतात याच्या मागचं त्यांनी गणित सांगितलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. दादा, तुम्ही तुमचा वेळ काढून एवढी संपूर्ण माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार आहे दूध व्यवसायामध्ये त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद दादा.